श्री शिवाय नमस्तुभ्यं मराठी धार्मिक कथा या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आजच्या व्हिडिओत गणपती बाप्पांनी तुळशीला कोणता शाप दिला होता व तुळशी मातेने गणपतीला कोणता शाप दिला होता, यामुळेच गणपती बाप्पाला तुळशी वर्जित आहे। गणपती बाप्पाला तुळशी का अर्पण केलं जात नाही याविषयीची एक पौराणिक कथा आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेल्या प्रत्येक कथा तुम्हाला ऐकता येतील। हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्वाचे स्थान आहे। तुळस खूप पवित्र आणि पूजनीय मानली गेली आहे। विष्णूची पूजा तर तुळशीशिवाय अपूर्ण राहते। गणपतीला मात्र तुळस अजिबात वाहिली जात नाही, त्याबद्दल अशी पौराणिक कथा सांगितली जाते। 14 विद्या व 64 कलाचा अधिपती श्री गणपती बाप्पांच्या पूजनात दुर्वाची जुडी आणि मोदकाचा नैवेद्य अग्रस्थानी असतो, पण घराघरात पूजली जाणारी तुळस मात्र गणपती बाप्पाला वर्जित मानली जाते। वर्षातून एकदाच गणेश चतुर्दशीला गणपती बाप्पाला तुळस अर्पण केली जाते। पौराणिक कथेनुसार धर्मराजाची कन्या वृंदाने विष्णू सोबत लग्न करण्याचा हट्ट केला, तेव्हा तिच्या पित्याने देवाशी लग्न करण्याऐवजी मानवी वर शोधू असे म्हटले। त्यानंतर वृंदाने विष्णूची आराधना केली, ध्यानधारणा आणि तप केले। एकदा ती गंगा नदीच्या काठावरून जात असताना ध्यानाला बसलेल्या गणेशाला तिने पाहिलं। त्यांच्या तेजाने प्रभावित झालेल्या वृंदाने गणपतीला हाक मारण्यास सुरुवात केली, त्यामुळे त्यांच्या तपश्चर्यात अडथळा निर्माण झाला। याचं कारण गणपतीने तिला विचारले, त्यावर वृंदा म्हणाली, मला तुझ्याशी विवाह करायचा आहे। तेव्हा गणपती म्हणाले, मी मोहपाशात अडकणार नाही, मी ब्रह्मचार्याच्या मार्गावर आहे, मी विवाह करणार नाही। गणेशाच्या या उत्तराने आपला अपमान झाल्याचे तिला समजले व तिचं मन खूप दुःखी झालं। त्यानंतर वृंदाने गणपती बाप्पाला शाप दिला, तुझा एक नाही तर 2 विवाह होतील। वृंदेने दिलेल्या शापावर गणपती बाप्पाला क्रोध आला आणि त्याने सुद्धा वृंदाला एक शाप दिला, तुझा विवाह राक्षसासोबत होईल व माझ्या पूजेत तुला स्थान नसेल। गणपती बाप्पाच्या शापानंतर वृंदाला तिची चूक समजली, तिने गणपती बाप्पांची माफी मागितली। त्यानंतर वृंदाने गणपतीची उपासना केली, तेव्हा प्रसन्न होऊन गणपती बाप्पा म्हणाले, तुला माझ्या पूजेत वर्षातून एकदा, फक्त एकदाच स्थान मिळेल। भाद्रपद शुक्ल चतुर्थीला तुळस मला वाहता येईल। पुढच्या जन्मात वृंदाचा जन्म एका राक्षसाच्या पोटी झाला। त्यानंतर महापराक्रमी अशा राक्षसासोबत तिचा विवाह झाला। त्यानंतर महापराक्रमी शंखचूड राक्षसासोबत वृंदेचा विवाह होतो। कालांतराने शंखचूड राक्षसाचा वध महादेवाने केला। शंखचूडचा मृत्यू होताच वृंदा त्याच्या चितेमध्ये उडी घेतली व प्राणत्याग केला। त्यानंतर वृक्ष रूपात तुळस बाहेर आली व त्यानंतर तुळशीला विष्णू पत्नी मानलं जाऊ लागलं। विष्णू पत्नी म्हणून तिची पूजा करताना मात्र तरीही गणपतीच्या पूजेत आजही तुळस वर्ज्य मानली जाते। फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीला तुळस वाहिली जाते। जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, म्हणजेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद। हर हर महादेव।